सर, आज निकाल आलेला आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचे सगळे आरोपी निर्दोष सोडलेले आहे. कसं बघताय निर्णय? ही घटना 2008ची आहे आणि आता मला वाटतं किती अनेक वर्ष 17-1 वर्ष झालेली आहेत खटला चालला होता. आता त्या घटनेमध्ये कोणीतरी बॉम्बस्फोट केला आणि त्या बॉम्बस्फोटामध्ये 8 लोक मृत्युमुखी पडले, 100 लोक जखमी झाले. आता कोणीतरी हा बॉम्बस्फोट केला, आपोआप काय झालं नाही किंवा अचानक काय कुठं काय घडलं नाही, कोणीतरी केला. एका मशिदीच्या शेजारी झाला मालेगावला. मला स्वतःला 1% शंका नव्हती की निकाल काय लागणार आहे. निकाल हा निश्चितपणे अशाच प्रकारचा लागणार आहे अशी मला खात्री होती. कारण UPA सरकारनं चौकशी सुरू केली, चार्जशीट दाखल केला 2011मध्ये. NIAला ही केस सोपवली, कारण NIA हे दहशतवादाविरुद्ध आणि बॉम्बस्फोटाविरुद्ध वगैरे विशेष एजन्सी आम्ही क्लिअर केली होती. खटला चालला, 200-250 विटनेसेसना तपासलं गेलं. त्यातले काही विटनेसेस नंतर होस्टाईल झाले आणि या सगळ्या प्रकारामध्ये ज्या गतीनं ज्या दिशेनं तपास चालला होता त्यामध्ये दुसरं काही होणार असं मला बिलकुल अपेक्षित नव्हतं. कारण एक लक्षात घ्या की शेवटी न्यायालय निकाल देतं त्याच्यासमोर जो पुरावा सादर केला जातो, जो एव्हिडन्स सादर केला जातो, प्रॉसिक्युशन जी केस मांडते त्याच्यावर न्यायालय निकाल देतात. न्यायालयाने आपल्या निकालामध्ये तेच म्हटलेलं आहे की प्रॉसिक्युशन म्हणजे NIA यांनी निश्चितपणे सिद्ध केलेलं नाही की हे लोक ज्यांचे आरोपी होते ते, त्यात काय म्हटलेलं आहे की हे निर्दोष आहेत असं म्हटलेलं नाही की आपण त्याचा अर्थ असं नाही काढला पाहिजे, पुरावा मिळाला नाही आणि पुराव्याच्या अभावी त्याला सोडलेलं आहे. आता दुसरी गोष्ट आहे की कोणीतरी बॉम्बस्फोट केला, मग यांनी नाही केला तर कोणी केला? मग का आपोआप झाला? RDX कोणीतरी आणलं का? RDX काही सब्जेमध्ये मिळतं का? कोणीतरी कट करून हे सगळं केलेलं आहे. तर कट कोणी केला हे काही सांगत नाहीत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की NIA शेवटी कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतं? NIA हे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करतं. तुम्ही काय अपेक्षा करणार? त्यामुळं अत्यंत दुर्दैवी घटना आहे की मुंबईचा बॉम्बस्फोट असेल, ही घटना असेल, कोणी दोषीच नाही आहे. तुम्ही त्या जी माणसं मृत्युमुखी पडलीत त्यांना काय सांगणार? तुम्ही जी माणसं 100 माणसं जखमी झाली त्यांना काय सांगणार? त्यामुळं मला वाटतं की आज जोपर्यंत अमित शहाच्या नेतृत्वाखाली ह्या चौकशी तपास यंत्रणा काम करत आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली इतर दुसरा काही निकाल लागेल असं आम्हाला बिलकुल अपेक्षा नव्हती. याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय का काँग्रेस आणि काँग्रेस प्रेमी UPA सरकारने जे आहे ते बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद अशा प्रकारचे करून बदनाम करायचा प्रयत्न करतात. तेव्हा भगवा अगदी हात जोडून विनंती आहे की भगवा हा शब्द वापरू नका. भगवा आमच्याकरता हा एक राष्ट्रभक्तीचा, स्वातंत्र्याचा रंग आहे. हा शिवाजी महाराजांचा झेंड्याचा कलर आहे. त्याचबरोबर भगवा हा ज्ञानेश्वर तुकारामाचा, वारकऱ्यांचा झेंडा आहे. त्यामुळे म्हणायचं असेल तर तुम्ही हिंदुत्ववादी टेरर म्हणा किंवा सनातनी टेरर म्हणा, पण भगवा नका म्हणू. म्हणजे काँग्रेस देखील अपील करतो की भगवा शब्द महाराष्ट्रामध्ये त्याचं एक वेगळं कॉनोटेशन आहे, वेगळा अर्थ आहे, समजून घ्या. पण ठीक आहे, विषय असा आहे की आतंकवादाचा धर्म नसतो, आतंकवादाची जात नसते, आतंकवाद हा गुन्हेगार असतो, निरपराध लोकांचा खून करून कुटुंब उद्ध्वस्त करणारा असतो आणि त्यामुळं त्याला कुठला तरी पण जर टेररिस्ट कोण होता? सगळ्यात पहिला टेररिस्ट नथुराम गोडसे होता. नथुराम गोडसे कुठल्या पक्षाचा होता?
हिंदुत्व टेररिझम नाही म्हणतात हे. आता नक्षलवादी आहेत ते कुठल्या धर्माचे आहेत. आज नागालँडमध्ये मणिपूरमध्ये जो दंगा हिंसाचार चालले कुठल्या धर्माचे लोक आहेत. धर्माचा आणि हिंसाचाराचा काय संबंध आहे. पण भारतीय जनता पक्षाने एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना या सगळी गुंतवून टाकलेलं आहे. असू शकेल त्यातले बरेचशी माणसं आतंकवादी असू शकतील, त्यांच्याविरुद्ध कडक लढाई केली पाहिजे. परंतु आज तुम्ही उत्सव मनवल्यासारखा करताय की सगळं साजरा करताय की ही माणसं सुटली, आता त्यांचा सत्कार होईल तर हात तुरे घातले जातील. आणि पण जे माणसं मृत्युमुखी पडलीत त्यांच्या कुटुंबियांना मला वाटतं की सरकार, चौकशी यंत्रणा, NIA यांचे संपूर्ण अपयश आहे. मुद्दाम केलं असं मी म्हणणार नाही, कारण योग्य नसेल, पुरावा त्याला नाही आहे. पण NIA जे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करते त्या NIAला अपयश आलंच ठोस पुरावा सादर करण्यामध्ये. आणि त्यामुळे हे आतंकवादी सुटलेले आहेत. ते काही निर्दोष आहेत, निरपराध बिलकुल नाहीत. पण त्यांना फक्त शिक्षा, टेक्निकली शिक्षा झाली नाही, कारण प्रॉसिक्युटिंग एजन्सीनी NIAनी पुरावा सादर केला नाही. ज्यांच्यावरती कारवाई केली, ज्यांना दोषी ठरवलंय त्यांची माफी आता काँग्रेसने मागितली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणतात. अरे मुख्यमंत्री काय म्हणतील, म्हणजे माफीचा काय प्रश्न आहे. ज्या लोकांनी खून केलेला आहे, ज्या लोकांनी निरपराध लोकांचा खून केलेला आहे, कुटुंब उद्ध्वस्त केलेली आहेत, त्याला शोधून काढलं पाहिजे. आज ही माणसं नसेल तर दुसरं कोणतरी असेल, दुसरा शोधा कोणतरी, मग सांगू आम्ही काय करायचं ते. आज एका विशिष्ट कारणामुळं मशिदीच्या शेजारी मालेगावला स्फोट झालेला आहे. तो पूर्वनियोजित कट होता. RDX आणलं गेलं. RDX काही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाजारात मिळत नाही. ती मोटरसायकल एका व्यक्तीची होती, आरोपीची होती, हे सिद्ध झालेलं आहे. आता तुम्ही जर पुरावा सादर करताना अंतिम पातळीवर नाही केला, शेवटी पुरावा कोण सादर करणार. NIA करणार, NIAचे वकील करणार. तर म्हणतो NIAच्या प्रॉसिक्युटर्सना अपयश आलेलं आहे, कारण NIA हे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करते. ती संघटना, ती एजन्सी ही गृह मंत्रालयाखाली आता जी काम करते. पण 17 वर्ष NIAला पुरावे सापडत नाही, हे कितपत गंभीर आहे. नाही, पुरावे सापडले का नाही हा वेगळा प्रश्न आहे. पुरावे सादर केले नाहीत, कोर्टासमोर पुरावे सादर केले नाहीत. सापडत नाही असं नाही. समजा सापडले आणि मी दिले नाहीत तर मग काय करणार. कोर्टाने काय म्हटलेलं आहे की NIAच्या प्रॉसिक्युटर्सनी पुरावे सादर करू शकले नाहीत. ठीक आहे, तर त्याचा काय अर्थ काढायचा तर आपण काढू. तुम्ही त्यांच्यावरती आरोप होते तेच दोषी आहेत असं वाटतं तुम्हाला. नाही, आता मी त्यात मी आय एम नॉट कॉम्पिटंट टू से दॅट. आज 17 वर्ष खटला चाललेला आहे. चौकशी यंत्रणा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या ATSने हा खटला चालवला. महाराष्ट्राच्या ATSने, महाराष्ट्राच्या पोलिसांनी या बॉम्बस्फोटाबद्दल चार्जशीट दाखल केली 17 लोकांच्या विरुद्ध, नंतर 7 लोकांच्या विरुद्ध. तर महाराष्ट्र पोलीस इनकॉम्पिटंट आहे का, त्यांनी मुद्दाम खोट्या केसेस रचल्या का, हा देवेंद्र फडणवीसने सांगितलं पाहिजे मला. ज्या लोकांनी, महाराष्ट्र पोलीसच्या ज्या लोकांनी खटला भरला आहे त्यांच्यावर कारवाई करा. तुम्हाला वाटत असेल खोटा आहे म्हणून. कोणी मारलं याला, कोणीच मारलं नाही. किती गंभीर बाब आहे. तुम्ही यामध्ये राजकारण आणता, हे फार दुर्दैवी आहे. अगदी चुकीचं आहे. शोधलं पाहिजे, गुन्हेगार जे असतील त्यांना शोधलं पाहिजे. पुरावा सादर केला नाही, प्रॉसिक्युशन नीट झालं नाही म्हणून सुटले. ट्रेनमधल्या बॉम्ब ब्लेटची कहाणी असेल किंवा मालेगावच्या बॉम्ब ब्लेटची असेल, हे अपयश आहे सरकारचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल अमित शहा यांनी म्हटलेलं होतं की भगवा रंग हा हिंदुत्वाचा आहे आणि त्यामध्ये कुठल्याही दहशतवादी कारवाया नाहीत किंवा हिंदू हे दहशतवादी नाहीत, अशा पद्धतीचं स्टेटमेंट काल अमित शहा यांनी केलं होतं. आज कोर्टामध्ये ज्यावेळेला या सगळ्या लोकांना निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यावेळेला आरोपींनी सुद्धा अशाच पद्धतीनं कोर्टाचे आभार मानताना भगवा रंग हा दहशतवादाचा नाही असं म्हटलेलं आहे. हे पहा, मी मगाशी सांगितलंय, पुन्हा एकदा मी सांगतो. स्वतंत्र भारतामध्ये पहिली दहशतवादी घटना ही नथुराम गोडसे यांच्याकडून झाली.
आता नथुराम गोडसे कुठल्या धर्माचे होते किंवा त्यांनी काही धर्म बदलला होता का गोळी मारताना, तर हे सांगितलं पाहिजे. आणि मी सांगितलं नाही की आता दहशतवादी घटना नक्षलवाद्यांच्याकडून होतात, ते कुठल्या धर्माचे असतात. दहशतवादाचा धर्म नसतो, जात नसते, पंथ नसतो. दहशतवादी हा गुन्हेगार आहे, क्रिमिनल आहे, मर्डरर आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि कृपा करून भगवा वगैरे ह्या रंगाचा वापर करू नका. भगवा आमच्याकरता पवित्र शब्द आहे. भगवा हा छत्रपती शिवरायांचा स्वातंत्र्याचा झेंडा आहे आणि त्याला तुम्ही या लोकांनी काबीज करून टाकलेला आहे. त्याला हिंदुत्व आणि भाजपचा रंग किंवा आणखी कुठल्या पक्षाचा रंग दिलेला आहे, बिलकुल आम्हाला मान्य नाही. भगवा हा रंग संत ज्ञानेश्वरांचा आहे, भगवा हा रंग वारकऱ्यांचा आहे, संत तुकारामाचा आहे, छत्रपती शिवरायांचा आहे. तुम्ही त्याला म्हणायचं असेल तर सनातनी म्हणा किंवा आणखी कुठल्या तरी धर्माचं नाव द्या. सर, हे जे सगळे निर्णय येतात लागोपाठ, म्हणजे साखळी बॉम्बस्फोटमध्ये देखील निर्दोष सुटका करण्यात आली, त्यानंतर आता मालेगाव प्रकरणामध्ये देखील निर्दोष सुटका करण्यात आली आरोपींची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात. या सगळ्या निर्णयांमुळे भारताची छबी किंवा महाराष्ट्राची कुठेतरी एक्सटर्नल जे आपले इफेक्ट आहेत त्याच्यामध्ये चुकीची जाईल का, की आपण भारतामध्ये महाराष्ट्रामधून काही करा, तुमची काही वर्षांनी निर्दोष सुटका होईल, असे इमेज होऊ शकतं का बाहेर? आता ही वस्तुस्थिती आहे. पहलगामचा स्फोट झाला, आरोपी पकडले नाहीत. कुणी केला, काय केलं त्याबद्दल शंका आहे. मुंबई बॉम्बस्फोट झाले, रेल्वेमध्ये झाले, आरोपी शिक्षा झाली नाही कारण पुरावा साथ ठेवता आला नाही. मालेगावमध्ये निर्दोष हा शब्द मी वापरणार नाही. मला वाटतं की पुराव्याच्या अभावी आरोपींना सोडण्यात आलेलं आहे आणि पुरावा सादर करायची जबाबदारी आमची नाही आहे किंवा जे कुटुंबीय जे त्या घटनेमध्ये वारलेले कुटुंब आहेत त्या कुटुंबियांची जबाबदारी नाही आहे. ही सरकारची जबाबदारी आहे, ही गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी पुरावा सादर केला नाही तर महाराष्ट्राची जनता, देशातली जनता ठरवेल की पुरावा सादर कुणी करायचा असतो आणि केस कुणी जिंकायची असते. आज एकामागोमाग एक जर आरोपी मुक्तपणे सुटत असतील तर ही टिप्पणी आहे प्रॉसिक्युशनवर. गृहमंत्रालयाचे जे प्रॉसिक्युशन करणारी यंत्रणा आहे त्याच्यावर ही टिप्पणी आहे. कौन कहते? आज मालेगाव घटना को लेके जो निर्णय आया, उस निर्णय को आप कैसे देखते हैं? सभी आरोपियों को निर्दोष जो है वो छोड़ा गया है. देखिए, इसमें कोई और निर्णय की उम्मीद नहीं थी, मेरे को तो नहीं थी, क्योंकि जानते हैं कि ये प्रोसिक्यूशन नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी NIA ने किया था और NIA अमित शाह जी के नेतृत्व में काम करती है. अब देखिए, बॉम्ब का विस्फोट तो हुआ था, 6 लोग मरे थे, 100 लोग जख्मी हुए थे. तो किसने करा? RDX कोई बाजार में मिलता है क्या? ये पूरी साजिश थी और एक मस्जिद के सामने ये घटना घटी और ये भी कहा गया कि जो और कोई जो आतंकवादी घटनाएं घटी उसकी जवाब में ये घटना है. देखिए, ATS ने, महाराष्ट्र की ATS ने पहले जांच की और तुरंत मैंने साल भर के अंदर कुछ लोगों पे चार्जशीट दाखिल की, उनको अरेस्ट किया. लेकिन उसके बाद जब सरकार बदली तब NIA ने कुछ और काम किया. कोर्ट ने, मैं नहीं कहूँगा कि निर्दोष छोड़ा है, मैं कहूँगा कि भाई सबूत के न मिलने के कारण उनको सजा नहीं हुई है. सबूत पेश करने की जिम्मेदारी ना तो जो मृतक व्यक्ति थे उनके परिवार की थी, ना किसी और पार्टी की थी. ये सरकार की जिम्मेदारी थी, ये NIA की जिम्मेदारी थी, अमित शाह के डिपार्टमेंट की जिम्मेदारी थी. उसमें वो पूरी तरह से विफल रहे, या तो जानबूझ के विफल हुए या उनकी ये कोई फोर्स काम की नहीं है, कोई कर नहीं सकती काम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.